विशंती भय निरसली खंती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठात जन्म कोणाचा सार्थकी लागतो याचं वर्णन करणारा अभंग आहे. आणि तो कोणाचा लागला याचं वर्णन अभंगात आहे. विठाला विठाला या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जन्म सोन्याचा झाला सार्थकी लागला, पण तो कोणाचा लागला याचं वर्णन अभंगामध्ये करतात. आपण त्याचं गोड चिंतन 9 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या जामगाव नगरीमध्ये. परमपूज्य वैकुंठवासी ब्रह्मलीन आमच्या सगळ्यांची गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत जोग महाराज आणि जोग महाराजांच्या शताब्दी निर्याण महोत्सवाच्या निमित्तानं महाराजांच्या पुण्यतिथीला 100 वर्ष पूर्ण झाली. 3 वर्षापूर्वी त्यांनी जी संस्था स्थापन केली त्या जोग महाराजांच्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि संस्था स्थापन केल्यानंतर 3 वर्षानं जोग महाराज गेले होते. यावर्षी महाराजांची 100वी पुण्यतिथी आहे. आणि जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यतिथी निर्याणाच्या महोत्सवाच्या निमित्तानं उद्या महाराष्ट्रामध्ये जोग महाराजांच्या पुण्यतिथीचे सध्या सप्ताह चालू आहे. 3 फेब्रुवारी पासून आळंदीला मोठा सप्ताह आहे जोग महाराजांचा. फार मोठा 1.5 लाख समाज कार्यक्रमाला उपस्थित राहणार. 1.5 लाख लोकांना काल्याची पंगत पूर्णाच्या पोळीची असते. असे जोग महाराजांची मोठी परंपरा आहे. आणि जोग महाराजांच्या शताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीच्या निमित्तानं आपल्या जामगावकरांनी खरं तर आनंददायी सोहळा या ठिकाणी साजरा करताना मला पाहायला मिळालं. उद्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सप्ताहाचं नाव गाजतंय होतंय. त्याचं कारण जोग महाराजांच्या शताब्दीला संस्थेच्या शताब्दी महोत्सवाला प्रत्येक गावात सप्ताह झाला, प्रत्येक तालुक्यानं सप्ताह झाला. शेवगाव तालुका, पारनेर तालुका, जेवढे तालुके महाराष्ट्रात त्या प्रत्येक तालुक्यानं मोठा मोठा सप्ताह केला. पण पुण्यतिथीच्या शताब्दीचे कमी कार्यक्रम झाले. आणि मात्र आपल्या जामगावकरांनी त्याच्यामध्ये आनंद लुटला. आणि जामगावकर ग्रामस्थांच्या वतीने हा शताब्दीचा सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांच्याच नावानं ज्यांनी आपल्या गावाला ओपन केलेली आहे असे परमश्रद्धेय परममित्र आमचे योगेशजी महाराज शिंदे कीर्तनकार आहेत. महाराजांच्या संबंधातून आपल्या ग्रामस्थांच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून हा सप्ताह उभा राहिला. आणि त्याचं हे 2ऱ्या दिवसाचं कीर्तन महाराजांनी माझ्या डायरीमध्ये लिहून दिलं. आणि आज आपल्या या पवित्र सप्ताहामध्ये कीर्तन करण्याचा सुयोग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अतिशय सुंदरचं वातावरण आपल्या कार्यक्रमाला उपलब्ध आहे. आपल्या कार्यक्रमाचं सौंदर्य म्हणजे 500 ज्ञानेश्वरी वाचक आहे आणि 250 टाळकरी आहे. जोग महाराजांच्या परंपरेमध्ये जे विद्यार्थी घडतात ती सगळी वारकरी शिक्षण संस्थेची बालगोपाळ साधक मंडळी हरिपाठासाठी कीर्तनासाठी आपल्या गावाला या ठिकाणी आळंदीवरनं उपलब्ध आहे. सगळी टाळकरी गुणीजन मंडळी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी योगेश महाराजांनी त्यांच्या संस्थेतील त्यांच्या गुरुबंधूंच्या संस्थेतील सगळी बालगोपाळ साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. आपल्या कार्यक्रमाचं ते सौंदर्य आहे. म्हणून सगळ्या टाळकऱ्यांना मी वंदन करतो. आळंदीचे असतील, पश्चिम महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली जिथं जिथं संस्था आहे त्या संस्थेची सगळी 250 टाळकरी मंडळी या ठिकाणी आपल्याला टाळ वाजवण्यासाठी हरिपाठासाठी उपलब्ध आहे. त्या सगळ्या टाळकऱ्यांना माझं वंदन. आजच्या सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जन्म सार्थकी लागला असं वर्णन करतात. तसे मृत्यू लोकांमध्ये 3 जन्म आहेत. ऐका बरं. एक साधूचा जन्म आहे, एक देवाचा जन्म आहे, एक तुमचा माझा जन्म आहे, 2 देवाचा जन्म आहे आणि 3रा तुमचा माझा. लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. पण देवाला जन्म नसतो, साधूला आणि माणसाला जन्म असतो. तसं प्रमाणे अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान परमात्मा जन्माला येत नाही, भगवान प्रगट होत असतो. गोकुळ अष्टमीला कृष्ण रूपानं प्रगट होतो, रामनवमीला राम रूपानं प्रगट होतो. ऐका. किंवा वामन जयंतीला वामन रूपानं, नृसिंह जयंतीला नृसिंह रूपानं भगवान प्रगट होत असतो. त्याला जन्म नाही. तो तुमच्या माझ्यासारखा जन्माला येत नाही, प्रगट होतो आणि प्रगट होऊन जातो. म्हणून प्रत्येक वर्षी आपण रामनवमी साजरी करतो, प्रत्येक वर्षी आपण गोकुळ अष्टमी साजरी करतो. का? तो जन्माला आला नाही तर तो प्रगट झाला. म्हणून चला एक जन्म सोडून द्या. आता एक जन्म प्रागटीकरणाचा आहे देवाचा. आणि आता 2 जन्म राहिले, एक तुमचा माझा आणि दुसरा साधूचा.
ऐका ना, साधूचा जन्म सफल झालेला आहे म्हणूनच इतका सुंदर सप्ताह जोग महाराजांचा आहे. हा जो सप्ताह चाललाय जोग महाराजांसाठी, हा साधूचा जन्म सफल झालेला आहे म्हणून. 100 वर्षाची पुण्यतिथी त्यांची चालू आहे. 724 वर्ष झाले ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा चालू आहे. 450 वर्ष झाले तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा सोहळा चालू आहे. का? त्यांनी त्यांचा जन्म सार्थकी लावला. पुन्हा ऐका, एक जन्म नाही देवाचा, दुसरा जन्म साधूचा, तो सार्थकी लागलेला आहे. आणि तिसरा तुमचा माझा जन्म हा सार्थकी लागण्याकरता मिळाला. या पॉइंटला आलो बघा आपण. एक जन्म सार्थकी लागलाय साधूचा, एक जन्म नाही, आणि एक जन्म तुमचा माझा मंडपामध्ये बसलेला आहे. प्रत्येक जण आहे हा सार्थकी लागण्यासाठी मिळाला. पुन्हा पुन्हा मिळत नसतो, वारंवार मिळत नसतो, अखंड मिळत नाही, नित्य मिळत नाही, एकदाच मिळत. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात, बाकीच्या जन्मात आणि गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या जन्मात तुमचा जन्म सार्थकी लागत नाही. प्रमाण गोड आहे. याच जन्मी किंवा याच देही म्हटलंय. बाकीच्या जन्मात बाकीच्या देहात तुम्हाला हे मिळणार नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे, म्हणजे बाकीच्या तुमचा जन्म सोन्याचा होत नाही, याच जन्मात होतो. ऐका, पुरुषार्थ प्राप्तीची संधी म्हणजे मनुष्य जन्म. एक वाक्य पुन्हा ऐका. संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, संधी वारंवार मिळत नसते, संधी नित्य मिळत नसते, संधी एकदाच मिळते. बालपण नावाची संधी आहे तर संस्कार नावाचं सोनं आहे. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं आहे. म्हातारपण नावाची संधी आहे तर भजन नावाचं सोनं. बघा लक्षात आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यात झोके देताना ती आई म्हणायची, राजा मला कोंढाणा हवाय, मला पुरंदर हवाय, मला निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही या 4 सत्तेच्या विरोधात तुला उभं करायचं. मला हत्ती हवाय, मला घोडा हवाय, मला स्वतंत्र राष्ट्र हवंय. लक्षात ठेव शिवा. हे पाळण्यामध्ये शिकवायची मग, पाळण्यामध्ये. किंवा मदारसा नावाची एक आई आमच्या देशात पुराणामध्ये सांगितले जाते. 4 मुलं होती मतकर महाराज, तिला 4 मुलाला पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यात झोके देताना म्हणायची, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे. पाळण्यामध्ये उर्मी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे. अमंगल तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. पाळण्यामध्ये राजा हा देह नाशिवंत आहे, इथं राहण्यात मजा नाही. अरे 10 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट आहे तुझ्या बापाकडं. मी राजाची राणी आहे, मी तुझी आई आहे, कितीतरी संपत्ती आहे, पण या संपत्तीचा उपभोग घेऊ नको, या आनंदामध्ये राहू नको, संसारामध्ये राहूच नको, वनवासात जा, साधूच्या संगतीत जा, आनंदाचा उपभोग घे. पाळण्यामध्ये शिकवलं. मदारसा नावाची आई पाळण्यामध्ये पोरांना शिकवते. हो, राजा जिजाऊ महासाहेबांच्या, जिजाऊ शिवाजी महाराजांच्या आई पाळण्यामध्ये शिकवते. आणि पाळण्यामध्ये दिलेले संस्कार कारणीभूत फलदायी ठरतात आणि राजे स्वराज्य निर्माण करतात. मदारसेचे 4ही मुलं आईचं ऐकून संसार सोडून वनवासात निघून जातात. त्याचा अर्थ असा आहे, बालपणामध्ये संस्कार हे संधीचं सोनं आहे. त्याच्यानंतर तरुणपण मिळालंय आपल्याला. तरुणपणामध्ये संधीचं सोनं केलं पाहिजे. तरुणपणातल्या संधीचं सोनं त्याग आहे, त्याग. म्हातारपणात नाही त्याग करायचा, तरुणपणात करायचा. 22 वर्षाचं वय होतं भगतसिंहाचं, लक्ष देऊन ऐका. आणि 22व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले. तुमच्याकडे पाहुणे येतात तिकडे? हा नगरे महाराज पाहुणे येतात, सध्या बंद झाले ना. पूर्वी यायचे बघा. 22व्या वर्षी, 23व्या वर्षी, 24व्या वर्षी, 25व्या 26व्या वर्षी पूर्वी लग्न व्हायचे. बरोबर बाबा महाराज? 25, 24, लईत 26, 27 या वयात योगेश महाराज लग्न व्हायचे. आता जरा लग्नाचं वय बदललं. 40, 38,
35. मला तुम्हाला कसं काय माहिती आहे, माझा मेवनाच 35 चालणार, लग्नच होणार. का सांगतो मी, 22व्या वर्षामध्ये पूर्वी पाहुणे यायचे. अशी पाहुणे बैलगाडीमध्ये बसले आणि बैलगाडी चालत चालत भगतसिंहाच्या दरवाजात आले. 4-5 पाहुणे हजारी महाराज गाडीतून उतरले आणि घरातल्या पलंगावर जाऊन बसले. त्यांच्या आईनं पाहिलं, व आपल्याकडे नवीनच पाहुणे आले. पाण्याचा तांब्या भरून दिला आणि पाणी दिल्याच्या नंतर पाहुण्यांना आईला विचारलं, कशासाठी आलाय? म्हटले, तुमच्या मुलाला पाहिला. असं वय? बरं 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 बरं. बघत, अरे इकडे तुला पाहायला पाहुणे आले, ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा, 50 रुपयाचा बाजार कर आणि आपल्याला बाजार घेऊन ये, आपल्याला पाहुण्याला जीव घालायचं. भगतसिंहानं आईच्या हातातली 50ची नोट घेतली, माझ्याकडे बघा, बाजाराची पिशवी घेतली आणि ते गावच्या बाजाराला रस्त्याला लागले. 50च्या नोटीकडे बघायची, हातातल्या पिशवीकडे बघायची आणि मनातली मनात विचार करायची, 50 रुपयाचा बाजार जर या पिशवीमध्ये मी भरला तर ही पिशवी घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं जर स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुण्यांनी जर जेवण केलं तर पाहुणे मला पसंत करतील. मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल आणि लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्या नगर जिल्ह्यात कसं काय ऐकावं लागतं ना? अहो, नाही ऐकलं तर संसार होणार नाही. बाईचं ऐकावं लागेल. मला तर बाईचं नाही ऐकायचं. मी वयाच्या 10व्या वर्षी भारत देशाच्या मातीची शपथ घेतलेली आहे. जालियनवाला हत्याकांड पाहिलं होतं मी. हजारो हिंदुस्थानी इंग्रजाच्या बेछूट गोळीमध्ये ठार झाले होते. लाल लाल माती झालती या देशाची आणि ती लाल माती मी हातामध्ये घेतली होती, शपथ घेतली होती, भारत मा, मी तुझा बदला घेईल मा. आणि माझ्यावरती वेगळा प्रसंग आलाय. बाजाराची पिशवी आली, 50ची नोट आली. आता काय करावं? आता काय करावं? बाजार जवळ आला होता. 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली आणि भगतसिंह घराच्या रस्त्यानं परत नाही गेले. ते स्वतंत्र क्रांती सेनेकडे गेले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी मोठं काम केलं. ऐका, आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांना आताचं जे लाहोर आहे ते पूर्वी आपल्या भारतामध्ये होतं, त्या लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं. ज्यावेळेला त्यांना जेरबंद केलं त्यावेळेला त्यांचं वय काय 95, 96, 88, 70, 75, 65 असं नव्हतं. फक्त 23 वर्षाचं वय होतं. 23 वर्षाचा तरुणाबाळ पोरगा, जेलमधली चड्डी, जेलमधली बयाल, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा झाली. ज्या दिवशी त्यांची फाशी त्यांच्या आईला माहिती झाली, आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या आणि त्यांची माय धावत धावत लाहोरच्या कारागृहामध्ये आपल्या मुलाला भेटायला गेली. लाहोरच्या कारागृहात तिने आपल्या तरुणाबाळ पोरगा पाहिला लग्नाचा. 23 वर्षाचा तरुणाबाळ पोरगा तिला कठोड्यामध्ये दिसला. कठोड्यातून भगतसिंह त्या आईला म्हटले, मा रोना नाही, मा रोना नाही, मा रोना नाही रे, मा रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, तू तो वीरों की माँ है, तू तो शुरों की माँ है, माँ रोना नहीं माँ. भगतसिंहाचा आवाज आतो ना. रडणाऱ्या आईने भगतसिंहाकडे पाहिलं आणि ती आई म्हटली, अरे भगत, तू माझा मुलगा आहे. विठाला विठाला भगत, तू माझा मुलगा आहे. 9 महिने 9 दिवस तुला सांभाळलं मी पोटात आणि मला म्हणतो रडू नको. मला हसत हसत फासावरती जायचंय. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावरती गेले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. आजचं कीर्तन त्यांची आठवण काढतं, कारण एकच आहे, त्यांनी तरुणपणामध्ये त्याग केला. छत्रपती शिवाजी महाराज तानाजी कोंडाजी येसाजीला घेतात, मुसलमान घेतात, माळी घेतात, कुंभी घेतात, धनगर घेतात, सगळा समाज घेतात, स्वराज्य निर्माण करतात. का? त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली आपल्या नगर जिल्ह्यात नेवासा गावाला. वयाच्या 16व्या वर्षी त्या सगळ्या घटना तरुणपणातल्या आहेत. तरुणपणामध्ये त्याग नावाच्या संधीचं सोनं करा, बालपणामध्ये संस्कार नावाच्या संधीचं सोनं करा. नाही तुम्हाला या दोन्हीत करता आलं तर म्हातारे झालात, नातवाची पंतूची चिंता करू नका. आता भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. आता भजन करा. म्हातारपण
जर मिळाले तर त्याच्या संधीचं सोनं भजन आहे, तरुणपण जर मिळालं तर त्या संधीचं सोनं आहे, बाल असाल, बालपणात असाल तर संस्कार नावाचं सोनं आहे. ऐका, याच्यासाठी सांगत होतो, संधीचं सोनं करावं लागतं. संधी आणि संधीचं सोनं केलं तरच जीवन सफल होतं. उदाहरण सांगतो, लगेच कळेल. संधी आणि संधीचं सोनं कशाला म्हणतात? रामायणामध्ये केवट नावाचं पात्र आहे महाराज, बरं का महाराज. रामायणामध्ये केवट नावाचं एक पात्र आहे, केवट नावाडी. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला घेऊन जातो, पलीकडच्या काठची अलीकडच्या काठाला आणतो, एवढंच येतं त्याला. हरिपाठ त्याच्या पाठ नाही, या मुलांसारखं त्याला नाचता येत नाही, इकडच्या सारखी पावली खेळता येत नाही, इकडच्या सारखा टाळ वाजवता येत नाही, या चार मृदंगाच्या सारखा पकवाज येत नाही, संजू महाराज सारखा त्याचा आवाज तार सप्तकात नाही, गोविंद महाराज सारखा गोड आवाज त्याचा नाही, बाबा महाराजासारखं कीर्तन त्याला जमत नाही, साखरे महाराजासारखं तर काहीच त्याला येत नाही. त्याला फक्त एकच येतं, या काठचे माणसं नावेत भरायची, गंगेच्या पलीकडच्या काठाला नेऊन सोडायची. ऐका, पलीकडच्या काठचे नावेत भरायची, गंगेच्या अलीकडच्या काठाला आणायची, एवढंच येतं त्याला. त्याला बाकी काही माहिती नाही. 10 रुपये तिकीट घेतो तर ऐका ना, 10 रुपये तिकीट घेतो. रात्री एखादी नडला अडला तर त्याला 100 रुपये मागत नाही. इतका इमानदार केवट. त्या केवटाच्या जीवनात एक संधी आली. ऐका, विश्व ज्याच्या ताब्यात तो राम केवटाच्या झोपडी समोर गेला, हात जोडले. केवट, अरे लखन माझ्या बरोबर आहे, माझी पत्नी सीता माझ्या बरोबर आहे, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय, आम्हाला वनवास मिळालाय, तुझ्या नावेची आम्हाला गरज. हात जोडले. मागी नावन केवटून हिरे माना, मागी नावन केवटूनही माना. तुळशीदासजींचे शब्द आहे. केवट उभा आहे, प्रभूने हात जोडले. मागी नावन, विश्वराम, विश्वाचा नाथ राम हात जोडतोय. केवट, अरे पलीकडच्या काठाला जायचंय, नाव पाहिजे. राम प्रभू त्याला म्हणतात नाव पाहिजे, आणि तो केवट तेवढ्यात सगळ्यात म्हटलं मला द्यायची नाही. केवट काय म्हटलं? मला द्यायची नाही. राम प्रभू त्याला म्हटले तुला माहिती का मी कोण आहे? अरे मी बोलविल्या वेदू बोले, ना चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण आले जो जगात ते चालिता, मी याची न्या मिलू साता कालू ग्रासी तसे भूता, ये म्हणीये ते पंडू सुद्धा सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा. संपूर्ण सृष्टीचा नायक आहे मी. तुझ्यासारखे हजार नावारी एका मिनिटात तयार करू शकतो. मला नाही म्हणतोस? तो केवट म्हटला मग तयार करा, मला द्यायची नाही. तुम्ही तयार करा, मला द्यायची नाही. नाव माझी आहे, मी स्वतंत्र आहे, तुम्ही बेकार आहात. केवट काय म्हटलं? नाव माझी, मी स्वतंत्र आहे, मला द्यायची की नाही ती मी बघेल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसऱ्याची मागा, दुसऱ्याची तयार करा, पण मला द्यायची. राम प्रभू म्हटले मला तर तुझीच पाहिजे. का द्यायची नाही त्याचं कारण सांग. तर तो केवट म्हटला काय झालंय देवा, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जानकी मातेच्या स्वयंवराला चालले होते, तर जाता जाता तुमचा पाय एका दगडाच्या मातीला लागला. तुम्ही मागच्या महिन्यात अरण्यात चालले होते, विश्वामित्र ऋषीच्या बरोबर यज्ञाचं रक्षण करताना तुम्ही जानकी मातेच्या स्वयंवराला चालले, आणि जाता जाता तुमचा पाय दगडाच्या एका दगडाला लागला, आणि त्या दगडाची बाई झाली. शिळा होते मनुष्य झाली, थोर कीर्ते वाखानली, लंका दहन केली हनुमंत काशाने. शिळा होते मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाली. तुमचा पाय दगडाला लागला आणि दगडाची बाई झाली. बरोबर म्हटलं? हो, मागच्याच महिन्यामध्ये. म्हटलं मग जर तुमचा पाय दगडाला लागतो आणि दगडाची बाई होते, तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची. उगीच तुमचा पाय तिला लागावा आणि त्या नावीची दुसरी बाई तयार व्हावी, तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नाही, तिलाच 10,000चा किराणा मला पुरत नाही, त्याच्यात तुमचा पाय लागल्यावर लाकडाची बाई व्हावी म्हणजे बरं आहे का? कुठं आम्ही काय करायचं? म्हटलं असं कुठं होत असतं का रे केवट? ते नाही ना. म्हटलं पण दगडाची झाली ना, दगडाची झाली तर माझ्या लाकडाचं काय खरंय? म्हटलं मग त्याला काय करावं लागेल? म्हटलं एक काम करावं लागेल, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय धुवून काढेल, मातीच्या वेगळे तुमचे पाय झाले, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 8:15 वाजून गेलेत, वेळ कमी बरं का. त्याने ती काठवट आणली. आता काठवट ही चित्रात दाखवावी लागेल आताच्या मुलींना. आताच्या MH 16, MH 18, MH 20, MH 25 काय पोरींना नाही मारत. MH 90, MH 85 त्याच्या जुन्या पाशिंगच्या गाड्या आहेत, म्हाताऱ्या, त्यांना होती ती मासवडी करायला. बाजरीची भाकर, पारनेर तालुका, जुन्नर तालुका, इकडे आले की मासवड्या असतात, बाजरीच्या भाकरी करतात ना, त्याला पूर्वी काठवट असायची. माहिती ना काठवट?
काठवट आणली, त्या काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय म्हणला. जरा सगळ्यांनी माझ्याकडे बघा, नाही तर याच्यात बघा, दिसल तुम्हाला. ऐका ऐका, काठवटीमध्ये उजवा पाय म्हणला. उजवा पाय पात्रात आला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरबी भरून घेऊन आली, कळशी पाणी ओतायची आणि केवट पाय धुवून काढायचा. केवटानं उजवा पाय धुवून काढला. उजवा आता पात्राच्या खाली गेला आणि डाव्याचा नंबर आला. डाव्याला पाणी सुरू झालं, माझ्याकडे बघा, डावा सुद्धा धुवून झाला. आणि आता लगेच नावेकडे निघायचं, तर तेवढ्यात केवट म्हटला, निघालात पुढं, उजव्याला माती लागली, मांडा उजवा. उजवात पात्र आला की डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची. डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा, उजव्याला माती लागायची. अशा अर्धा तास पाय धुतले त्यानं. आणि मग रामप्रभू त्याला म्हटले, केवट, अरे कुठपर्यंत पाय धुतो? याच्यात सगळं कीर्तन जाईल, सगळा अभंग संपल याच्यात, कुठपर्यंत पाय धुतो? तो केवट म्हटला, आपली पोलीस तशी आहे, तुमच्या पायाची माती माझ्या नावेला लागली तर नावेची बाई होईल. एक काम करा म्हटले प्रभू, तुम्हाला असं वाटतं ना माझ्या नावेला पाय लागू नये, माती लागू नये, मग एक काम करा, एक पाय पात्रामध्ये ठेवा आणि एक पाय आत्तर ठेवा, माती लागू देऊ नका. आता एका पायावर विश्वाच्या मालकाला केवटानं उभं केलं. आता एका पायावर जास्त वेळ उभा राहता येत नाही. आता माझाच पोल जायला लागेल. मी जर माईक धरला, मला एक 5 मिनिटं उभा राहता. तसा प्रभू रामचंद्राचाही तोल गेला, थोडस बघा, तोल गेला. आणि तोल गेल्यामुळं धरण्यासाठीचा आसरा, सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण सगळेजण कीर्तन ऐकतो इथे. तो हात काही आपल्या डोक्यावरती पडला नाही, तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला. पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला आणि त्यानं रामप्रभूला नावेत बसवलं. निघाली बुवा आता नाव निघाली आणि पलीकडचा काठ जवळ आला. ऐका ना, पलीकडचा काठ जवळ आला आणि केवट जोरात हसायला लागला, जोरात हसायला लागला. तर हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं, का रे केवट, आम्ही वनवासी झालो म्हणून असतो की काय? आमचं राज्य गेलं म्हणून असतो की काय? आम्ही भिकारी नाही म्हटले प्रभू, त्याच्यासाठी नाही, असं तुम्हाला आज फसवलं म्हटले. काय फसवलं? कोण फसवणार मला? मी विश्वाचा मालक. म्हटलं फसवलं तुम्हाला. कशाचा दगड, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय? म्हणजे अहो म्हटलं, इंद्रानं स्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषींना अहिल्याला शाप दिला होता, दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, तुमच्या पायाची माती लागल, कोणा ती बाई होईल, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं असं काही होणार नाही. अरे म्हटलं, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, सगळ्या कुळाला पाय धुवले, स्वतः पाय धुतले, एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. केवट म्हटलं, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आलात, ही माझ्या जीवनातली संधी होती. ऐका बरं, तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आलात, ही माझ्या जीवनातली संधी होती आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. बरं का? असंच आहे बघा, जोग महाराजाची शताब्दी पुण्यतिथीचा सप्ताह जामगावकरांसाठी संधी आहे. इथं अन्नदान हे संधीचं सोनं आहे. इथं पकवाजाला कणिक संधीचं सोनं आहे. इथं चटई उचलणं संधीचं सोनं आहे. मिळालेली संधी दवडू नका, संधीचं सोनं करा. महाराज तुम्ही तुमच्या जीवनात संधीचं सोनं काय केलं? महाराज म्हटले, आम्हाला वेळही मिळाली, संधीही मिळाली, आम्ही संधी दवडली नाही. 1 नंबर जगावरती सत्ता गाजली. म्हणून संतांची सत्ता ही जगावर आहे. अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं, मागं तुम्ही जर 2-3 महिन्यापूर्वीचा पेपर वाचला तर पेपरला बातमी होती, अमेरिकेसारखा प्रगतशील देश, अमेरिका हा देश काय भारत आहे का? तिकडे काय दुष्काळ आहे का? दुष्काळ नाही ना तिकडं. अमेरिका इतका सुंदर देश, इतका श्रीमंत देश, त्या अमेरिकेनं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये केली आणि डोक्यावरती घेऊन लोक नाचायला लागले, कारण त्यांना ज्ञानेश्वरीचा अर्थ कळाला, त्याच्यातल्या एका मूवीचा अर्थ कळाला. ऐका ना, आणि आपल्या लोकांनी अमेरिकेची जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट आणलं, किती भारी साठवण मोठं केलं बघा. आपली ज्ञानेश्वरी ते घेऊन गेले, आपला गाथा पण ती घेऊन चालले. आता नेला त्यांनी गाथा, इंग्लिश मध्ये केला. मी हैदराबादला गेलो होतो कीर्तनाला, योगेश महाराज, तिथं गेलो तर दुपारी गाथा भजन चालू आणि ते तेलुगू भाषेत अभंग म्हणायचे. मला वाटलं काय म्हणतात गाथा भजन, काय चाललंय नेमकं बाबा महाराज काय म्हणतात. मी गेलो मध्यंतरी, थांबवलं ते भजन. म्हटलं अरे काय काय म्हणताय? तुकोबारांचा अभंग नाही, माऊलीचा अभंग नाही, काय म्हणतात? ते म्हटलं, अहो महाराज घाबरू नका, तुकोबारांच्या गाथाच आम्ही तेलुगू भाषेत केला. काय तुकोबारांचा गाथाच तेलुगू भाषेत केला. म्हणजे राज्यावर सत्ता, देशावर सत्ता आणि जगावरही सत्ता. विश्वाची माऊली आईशी तुझी घे. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. हो, नामदेव महाराज म्हणतात, महाराष्ट्राची माऊली नाही, भारत देशाची माऊली नाही, विश्वाची माऊली. विश्व जिंकलं महाराज, त्याला म्हणतात विश्वसत्ता. 2 नंबर स्वतःच्या शरीरावर सत्ता मिळवली साधून. एक जग जिंकलं, दुसरं शरीर जिंकलं. तुकाराम महाराजांच्या अंगावर
शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं गरम उकळतं पाणी टाकलं होतं बरं का. एवढं कडक पाणी होतं, तुकाराम महाराजांचं अंग भाजलं, पण तुकाराम महाराजांनी कुणी टाकलं म्हणून मागं वळून नाही पाहिलं. पुन्हा ऐका बरं, तुकाराम महाराजांच्या अंगावर गरम उकळतं पाणी टाकलं, मागं वळून सुद्धा नाही पाहिलं. जर तुमच्यापैकी एखादा इथं मला साखऱ्या म्हणला, साखऱ्या, तुमच्यापैकी एखादा जर मला माझं आडनाव साखरे ना, तुम्ही जर साखऱ्या म्हणले मला योगेश महाराज, मी दगड घेऊन मागं लागलो. सहन होणार नाही आपल्याला. कीर्तन करायला 10 मिनिटं व्यवस्था झाली नाही तर पाय आपडतो तो, चहा दिला नाही तर अशी माणसं का म्हणतो मला बोलायला आता. जिथं तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, त्यांनी वळून सुद्धा नाही पाहिलं बुवा. का? क्रोध जिंकला. तुकाराम महाराजांच्या डोंगरावर लोकांनी बाई पाठवली, महाराजांनी तिला हात जोडले. तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास पैसे. त्याला तुकाराम महाराज आई म्हटले. का? काम जिंकला, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. शरीर जिंकलं 1 नंबर जग, 2 नंबर शरीर, 3 नंबर काळ. घडी घडी काळ वाटयाची पाहे, मिनिटा मिनिटाला श्वासाश्वासाने उचलणारा काळ आहे. कुणी असू द्या, गोपीनाथ मुंडे असू द्या, विलासराव देशमुख असू द्या, प्रमोद महाजन असू द्या, बाळासाहेब ठाकरे असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, मरावं लागतं. म्हणून गर्व करू नका. लई लोकांना गर्व आहे मारा. कुणाला श्रीमंतीचा गर्व, काहीला गाण्याचा गर्व, काहीला कीर्तनाचा गर्व, काहीला वाजवण्याचा गर्व, काहीला दिसण्याचा गर्व आहे. माझ्यासारखा कोणीच नाही. फार गर्व. मी 24 फेब्रुवारीला गेल्या वर्षी कीर्तनाला गेलतो चिपळूण. गेल्या वर्षी बरं का, 24 फेब्रुवारीला मोठा सप्ताह होता असा तुमच्या एवढा, आणि ते 7 ते 9 कीर्तन होतं असं. आणि कीर्तनाला गेल्यानंतर असा फेटा बांधत होतो. तर फेटा बांधता बांधता संजू महाराज होते बघा त्यावेळेला माझ्या बरोबर, 4-5 महाराज होतो आणि नेमकं फेटा बांधत होतो. फेटा बांधल्यावर गोविंद महाराज, एक व्यक्ती मला म्हटलं महाराज 15 मिनिटापासून पाहतो आम्ही तुम्हाला, तुम्ही फेटा लय भारी बांधता. तर सहज माझ्या मुखातून शब्द गेला, आपल्यासारखा कोणाला बांधताच येत नाही. एवढंच म्हटलो मी. तर येताना माझ्या गाडीनं पलट्या मारल्या, 2-3 ऍक्सिडेंट झाला. एकडचा हात मोडला, 6 महिने हात गळ्यात आला, फेटाच नाही बांधता. का? माटी के पुतले तुझे कितना गुमान है. कवाली बताई. माटी के पुतले तुझे कितना गुमान है. तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. मरावं लागतं. मजा नाही याच्यात बरं का. वाटतं तुम्हाला, पण मरण आटळे, काळ थांबत नाही, कुणीही असू द्या. पण तोच काळ आमच्या ज्ञानोबरांनी परत लावला. संजीवन जग
आम्ही माथा दिला पाय. महाराज म्हटलं आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिला. ध्रुव तारा रोज दिसतो, काळ जिंकला. ज्ञानोबा संजीवन आहेत. आत्ताची घटना आहे 2 महिन्यापूर्वीची, एकच महिना झाला. आत्ताची ताजी घटना. ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरात हैबत बाबांची विनेकरी परंपरा आहे, विनेची अखंड पहार आहे. माऊलींच्या गाभाऱ्यात गेलात ना तुम्ही, दर्शन करून आलात ते आपण विनेकऱ्यांचं दर्शन घेतो. का? तो अखंड विण्याचा पारा सांभाळतो. ती परंपरा हैबत बाबांची बरं का. मंदिरात गेल्यावर पहिलं दर्शन ज्यांचं घ्यावं लागतं ते हैबत बाबा, त्यांची परंपरा आहे. आता 1 महिन्यापूर्वी त्या विनेकऱ्यांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबा 11 दिवस गेले. माहिती करता सांगतो तुम्हाला, आजही 11 दिवस माऊली त्या विनेकराच्या स्वप्नात जायचे. त्याला एकच वाक्य सांगायचे, माझी पूजा बंद करा. ज्या माझ्या पूजा होतात ना, त्या माझ्या पूजा बंद करा. त्याला ते खरं वाटत नसायचं, बाबा मला स्वप्न पडतंय पण नेमकं काय होतंय. असं 11 दिवस स्वप्न पडलं बाबा महाराज त्याला. आणि त्या विनेकरी बाबांनी बरं का ना, विनेकरी बाबांनी मंदिराच्या अध्यक्षाला सांगितलं आणि माऊलींच्या पूजा बंद झाल्या. आता माग पूजा होते, माग पादुका मांडतात त्याची पूजा. कारण माऊलीला त्याचा त्रास व्हायला लागला. कारण माऊली अखंड तिथं संजीवन आहेत. पुन्हा ऐका, तुम्हाला हैबत बाबा बनावं लागेल, तुम्हाला माऊली दिसतील. नाथ महाराज बनावं लागेल, तुम्हाला माऊली दिसतील. अनेक लोकांना दिसतात माऊली. त्याचं कारण काय? ते संजीवन आहे, अखंड आहे. ते समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू असा शब्द आहे. अखंड माऊलींची समाधी आहे, काळ परत लावला. अखंड तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन आहे, काळ परत लावला. नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा आहे, काळ परत लावला. ऐका, म्हणजे काळही जिंकला, शरीरही जिंकलं आणि जगही जिंकलं. या तीनही सत्तेवरती तुकाराम महाराज, ज्ञानोबा आदी करून जोग महाराजांनी सत्ता मिळवली. ऐका ना, मी तुम्हाला याच्यापेक्षा पुढचं सांगतो. जन्म सार्थकी लागण्यासाठी या 3 सत्ता जिंकण्याची गरज नाही. पण जग ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान आहे, शरीर ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान आहे, आणि काळ ज्याच्या ताब्यात आहे तो सुद्धा भगवान आहे. एक सोपं काम करा. जन्म सार्थकी लावण्यासाठी साधून मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणला. देव जिंकला. काय केलं? मंदिरातला देव घरी आणला, देव जिंकला. आपल्या जीवनात असं कधी झालं का, आपण मंदिरात गेलो आणि एखाद दिवशी आपल्याला जाता आलं नाही, देवच आपल्या घरी आला? हा, कुणाच्याच जीवनात नाही ना महाराज. कारण का? आपली भक्तीच तेवढ्या ताकदीची. भक्ती बदलली हो. गळ्यात माळ तुळशीची, खिशाला दिला नरेंद्र महाराज पेनावर, अनिरुद्ध बापू गळ्यात बापीत, आसाराम बापू पुस्तकं, वामनराव पैवारी, शिर्डी साईबाबा पुनावारी, गजानन बाबा घरात फोटो, आंबा भगवान. वार बदलला की देव बदलला, महिना बदलला की साधू बदलला. कस काय भक्ती सफल होईल? मी नाव नाही ठेवत कोणाला, तुम्हाला जो आवडतो ना त्याला नाव नाही ठेवत. मी शिकवतोय तुम्हाला की आपली भक्ती, मंदिरात जाता जाता देव आपल्या घरी आला नाही. ऐका ना, माझे तुकाराम महाराज भंडारावर गेले तर पंढरीचा पांडुरंग भंडारावर आला. तुकाराम महाराज भामचंद्रावर गेले, दळवी महाराज देव भामचंद्रावर आला. नाथ महाराज पैठणला तर देवानं 36 वर्ष त्यांचं पाणी भरलं. ज्ञानोबा आळंदीला तर माऊलींच्या पाठीमागे पांडुरंग रुक्मिणी आहे. काही चुकीचं आहे माझं? मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणला. सावता महाराज पंढरपूरची वारी करत होते बरं, असं म्हणत जाऊ नका करत नव्हतं. सावता महाराज वारीला जात होते, तसे अभंग आहेत त्यांची. फक्त त्यांना एका वारीला जाता आलं नाही, तर विश्वाचा मालक त्यांच्या मळ्यात आला आणि सावतोबाला म्हटलं, महाराज आता तुम्ही नका येत जाऊ, आता मीच येईल. त्याला जिंकलं म्हणतात. मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणला, काळ परत लावला, शरीर जिंकलं, जगही जिंकलं, आणि सगळं जिंकल्याचा परिणाम साधूला म्हणण्याचा अधिकार.
जन्मालो त्याची आजी फळ झाली. काय फळ झालं? विश्वाचा मालक घरी आला. जगाला उडवणारा काय फरक लावला? एकही किंचितही डोळे जीभ जिंकता येत नाही, ती जीभ जिंकली, काम जिंकला, क्रोध जिंकला आणि जगावरती आमच्या तत्वज्ञानाचा पगडा बसला. जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. महाराज, आम्हाला याच्यात कुठलं जमणार नाही. जग नाही, काळ नाही, शरीर नाही, देव तर अजिबात आमच्या घरी येत नाही. मग आमचा जन्म काय वायाला जाईल? ऐका ना, आपल्यासाठी एक साधन आहे. तो काय म्हणे? जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया. फक्त एक आहे, एक विठ्ठल पाहायचा आणि त्याच्याशी नातं जोडायचं. आपण नातं जोडत नाही. आणि एक वाक्य पुन्हा सांगतो, देवाशी नातं जोडताना देवाची बहीण बनू नका, देवाचा भाऊ बनू नका, देवाचा बाप बनू नका, देवाची आई बनू नका, देवाची पत्नी बना. आणि ती पण पतिव्रता बना. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. महाराज म्हटले, एखाद्या पतिव्रता पत्नीला तिचा नवरा किती आवडतो. वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. पतिव्रता पत्नीला नवरा सोडून काहीच आवडत नाही. बरं, म्हणून पतिव्रता बना, पत्नी बनू नका. पत्नी आणि पतिव्रता. एक मिनिटात सांगतो मी तुम्हाला. समजा तुम्ही बाथरूम मध्ये स्नानाला गेले. आता नवीन बाथरूम भारी आले. पूर्वीचे बाथरूम वेगळे होते. ज्यावेळी साठवायच्या कणगी असायची, अर्धी फाटलेली कणगी, फुटकाच रांजून, फुटकाच मगा, वर एक लिंबाचं झाड, लिंबाच्या लिंबोळ्या त्याच्यात, लिंबाचा पाला त्याच्यात, त्याला शेवाळ लागलेलं, फॅरन लवलीन, कुठं लवलीन, वाटिकान, पिटिकान, हमाम, रिक्सोना. आता काय फॅरन लवली गाजली महाराज. अहो, ते बाया माणसं लावते ते जाऊ द्या, पोरं लावायला लागले तो पोरं महाराज. अहो, चांगले चांगले पोरं लावताना पाय काय काय कीर्तन करायला विकत महाराज. काय नवले फॅरन लवली लावी जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शिंबूड. ज्या लावून आल्या त्याला लय वाईट वाटलं राव. आता लावीत जाऊ नका. 80 रुपयाला 40 ग्राम आहे. आता 80 ला नाही, 90 ला आहे. आता 90 ला 40 ग्राम आहे. काय शिंबूड नाही, फॅरन लवली. ऐका ऐका, किती रुपयाला आहे? 90 रुपयाला 40 ग्राम. 2030 रुपये किलो आहे. बरं का योगेश महाराज, याचा हिशोब करीत नाहीत माणसं. 2030 रुपये किलोची फॅरन लवली लावून या जगात अजून कोणी गोरा झाला नाही. बरं का, 2000 मध्ये 2 किलो काजू आणि 2 किलो बदाम येतात नगरला. सकाळी सकाळी अमावस्या पोटी छटाक बदाम आणि छटाक काजू जर रोज खाल्ली, चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही. लोक काय म्हणतात माहिती आहे? लोक काय म्हणतात माहिती आहे? काजू लई महाग आहेत. अरे पागल, फॅरन लवली महाग. याच्यासाठी सांगत होतो. समजा तुम्ही बाथरूम मध्ये गेले, आता पूर्वीसारखे राहिले नाही. एक 8 दिवसापूर्वी कीर्तन केलं महाराज पनवेलला. गोविंद महाराज आणि संजू महाराज, मी, आमचे ड्रायव्हर महाराज बसले, दत्ता महाराज, आम्ही गेलो कीर्तनाला. तिथं गेल्यावर काय झालं, कीर्तनाला तिथं ते आपल्या 7 ते 9 जसं आपलंय तसं 8 ते 10 कीर्तन होतं. आणि तिथं पोहोचलो आम्ही दळवी महाराज. त्या आमदाराच्या वाढदिवसाचं कीर्तन होतं. ज्यावेळेला गेलो त्या आमदाराच्या पीएन आम्हाला त्याच्या बंगल्यात नेलं आमदाराची. तिथं गेलो तर आतमध्ये बसलो तर मी फेटा बिटा बांधला, सुरू झालं होतं. एक अभंग झाला होता. म्हटलं जाऊ. तेवढ्यात ते फेटा बांधला तर ते म्हटलं फ्रेश व्हायला बाथरूम नाही का? ते म्हटले समोर बाथरूम आहे. त्या आमदाराच्या पीएने मला बाथरूम दाखवलं. ते पीए गेला खाली.
ड्रायव्हर मी आम्ही 2-3 जण मी गेलो आतमध्ये, दरवाजा लावला. मी पहिल्यांदाच माझ्या जीवनात असलं बाथरूम पाहिलं. त्याला पाणी यायचा नळ एकच होता. नळ असतो ना नळ, ते एकच होता. पण ते नळाला फिरायचे क्वाक 16 होते. 16 1 2 3 4 5 6 7 8 खालून होते 9 10 11 12 13 14 15 16 क्वाक 16 नळ एक. माझं डोकं चालना कोणता फिरवावा. 16 पण कोणता फिरवायचा. बरं विचारायला जावं म्हणते महाराज गाडीत फिरत आहे, अक्कल पिक्कल आहे की नाही. आमदाराच्या कीर्तनाला आलंय, विचारायची सोय नाही. मी आपला दरवाजा उघडला आणि आमचे दत्ता महाराजाला म्हटलं महाराज याच्यातलं काही कळतं का. ते म्हणजे पहिला नंबर तुमचा आहे मग मी आता आपणच काहीतरी करू. आपण आळंदीला म्हणलं 15 वर्ष एवढं आहे ना का आपल्याला. एक काम करू म्हटलं नळाच्या वरचाच फिरू ना. ऐका 16 क्वाक मधले 15 क्वाक मी सोडून दिले. बरोबर नळाच्या वरचा असा अर्धा फिरवला. अर्धा फिरवला तरी पाणी येईना. आणखी खाली फिरवला तरी पाणी येईना. जोरात फिरवला, जसा जोरात फिरवला तर ते क्वाक वर गेला. जसा वर गेला तसा भितोडातूनच पाणी आलं. अख्खाच भिजलो मी. फेटा भिजला, शर्ट भिजला. ते दरवाजे वाजेला तिकडे बाबा दुसरा अभंग संपला. म्हटलं येताच येत नाही भांड्या आपल्याला. एकच निरू आणलाय, एकच फेटा, एक काम झालं याचं. आता मला खरं सांगा, मी हसण्यासाठी नाही शिकण्यासाठी सांगतो तुम्हाला. मला खरं असे बाथरूम आता समजा आता निघालेत असे. समजा तुम्ही गेले बुवा अशा बाथरूम मध्ये, क्वाक फिरवला, शावर सुरू झाला, अंगावर पाणी पडलं, थंडीचे दिवस होते, थंडी वाजून आली, मनामध्ये टावेलचा भाव आला आणि मग मी आवाज दिला अगं ज्योती. माझ्या बायकोचं नाव आहे, दुसरीचं नाही घेता. ज्योती टावेल पाहिजे. मग माझी बायको पळत आली, मला टावेल दिला. ही पत्नी झाली महाराज माझी. किंवा आपली उदाहरण सांगतोय, कुणाचाही आवाज दिला आणि मग टावेल आला, ही आपली पत्नी झाली. पतिव्रता तिला म्हणतात. खांद्यावरती पाणी पडलं होतं, मनामध्ये टावेलचा भाव आला होता आणि तुम्ही अजून आवाज दिला नव्हता. तुमच्या मनातला टावेलचा भाव ओळखला आणि तुम्ही बाथरूम मध्ये तवारच टावेल हजर झाला. अहो इथं आवाज द्यावा लागतो. अगं टावेल टावेल कशाचा टावेल महाराज. हातानेच घ्यावा लागतो टावेल आपल्याला. मग तुम्ही मला सांगा, पतीची या मता अनुसरून अनेक वाक्य सांगतो. देवाशी हेच नातं जोडा. आमच्या साधू संतांनी देवाशी नातं जोडलं. ज्ञानोबा म्हणतात तो वल्लभा मी कांतो, तो माझा पती आहे, मी त्याची पत्नी आहे. बरं का. तुकाराम महाराज म्हणतात तो माझा पती आहे, मी त्याची पत्नी आहे. वृंदावनला गेला तर वृंदावनच्या मातीमध्ये कृष्णाचं नाव नाही. मग वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा यू रो रो कही. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम से घायल. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक हार न माने, एक जीत न माने. एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. ऐका कशासाठी म्हटलं. राधेनं देवाला पती मानलंय, मीराबाईनं देवाला पती मानलंय. मग ते राधेला काही आता आमच्या टाकळी खातगावची नाना आहेत, सगळी मंडळी आहेत. 5 7 8 वर्ष झाली असतील मी टाकळीला काला करतो. प्रत्येक वर्षी टाकळी खातगावच्या सप्तात नवरात्राचा काला माझ्याकडे असतो. दरवर्षी काल्याच्या कीर्तनात मी सांगतो. ऐका दरवर्षी सांगतो. राधेला काही म्हणतात लोक, लय वाईट वाटतं महाराज. राधेला चांगले चांगले भजनी म्हणतात. राधेचं माझ्या गावाला जाऊ, अरे गोकुळ फिरून येऊ. राधा, अरे यार राधा फिरणार नाही.
एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा, राधा रंगानं दिसती छान, तिच्या बिनीला गोंडे दोन. म्हणलं बिल्लाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे, घरी राधाशी गोंडे लावणार इथं म्हणत जाऊ नका, कारण त्या राधेनं कृष्णाला पती मानलं. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी रे. विष का प्याला राजा जिन भेजा, पिबत पिबत मीरा हासी. विषाचा प्याला प्याला पण देवाशी नातं जोडलं. राधा, मीरा, ज्ञानोबा, तुकोबा, नाथ बाबा सगळे संत देवाशी नातं जोडतात. जन्म सार्थकी लागतो. आपण प्रत्येक वर्षी आषाढीला जातो भजन करत. नगर जिल्ह्यातून अनेक दिंड्या जातात. आपलं नगर मुख्य असल्यामुळं पंढरपूर रोड आहे, त्या रोडने अनेक दिंड्या जातात. आपण दिंडी जर पाहिली तर दिंडीमध्ये भजन असतं. श्री ज्ञानदेव, एक टाळी वाजा सगळ्यांनी, खाली बसून वर नका, खालीच वाजा, तर सगळ्यांनी वाजा. एक श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. असं गोड भजन असतं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. कधी राम महाराजांच्या संस्थेतले, कधी आमच्या महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी इथं पावली खोलतात, टाळ वाजवतात, भजन करत दिंडी जात असते. अशी एक दिंडी परभणी जिल्ह्यातून निघाली होती आणि गंगाखेड नावाचं गाव लागलं होतं. जरा लक्ष देऊन ऐका, आपला वेळ कमी आहे, 9 वाजायला लागलेत. एवढी कथा सांगायची, पहिलं चरण सोडायचंय मला. जन्म कोणाचा सार्थकी लागतो, कसं नातं जोडायचं, जन्म सोन्याचा करायचा आपल्याला. आपण 100 वर्षाचा हा जोग महाराजांचा सप्ताह करताय ना, पुण्यतिथीचा हा सप्ताह तुम्ही करतायत, मग जन्म सोन्याचा करायचा आहे. उदाहरण ऐका, कीर्तन सफल होईल. दिंडी चालली होती परभणी जिल्ह्यातून आणि गंगाखेड नावाचं गाव लागलं. आणि त्या गंगाखेड गावाला एक छोटीशी जनाबाई नावाची मुलगी दरवाजात उभी होती. लहान होती. आई तिची लहानपणी निघून गेली होती. तिला बाप होता. बाप मागे उभा होता, जनाबाई पुढे उभी होती. नगरे महाराज आणि दिंडी अशी चालली होती. तर त्या जनाबाईनं दिंडीतलं भजन ऐकलं आणि मागच्या बापाकडे पाहून विचारलं, बाबा ही दिंडी कुठं चालली? तर बापानं सांगितलं, अगं जना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला ही दिंडी चालली. बाबा या दिंडीमध्ये आपण गेलं तर चालेल का? चालेल जना. बापानं जनाबाईची गोधडी बांधली. दरमजल दरकोस करत तिला पंढरपूरला नेलं. चंद्रभागेचं स्नान झालं आणि जनाबाई दर्शन रांगेला पाहायला लागली. माझ्याकडे बघा, दर्शन करत देवाच्या पायापर्यंत आली. विश्वाचा मालक तिनं पहिल्यांदाच पाहिला आणि पाहिल्याबरोबर मागच्या बापाकडे पाहून म्हटले, बाबा हा पांडुरंग आहे? म्हटले हो. हा विश्वाचा बाप आहे? म्हटले हो. म्हटले मग एक काम करा बाबा, आता मला गावाला नेऊ नका, मला याच देवाला पाहिजे. बाप म्हटलं, असं कसं चालत जाणार? मी बाप आहे का तुझा?
असं मंदिरात राहता येणार नाही. राशील कुठं मंदिरात, खाशील कुठं मंदिरात, जेवशील मंदिरात, झोपशील मंदिरात. मला बाप घेऊ ना. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. जेवढ्या मुली इथं बसलेल्या आहेत त्या मुलींना विचारा, नांदायला जरी गेली ना मुलगी तर तिच्या हृदयातला बाप निघत नाही. जो बाप असतो त्याचं मुलीवर फार प्रेम असतं. बाप म्हटलं नाही ग जना, नाही राहता येणार तुला. तुला कसं राहता येईल. एकादशीचा मुक्काम केला बापानं, द्वादशीचा केला, त्रयोदशीचा केला, काल्याचा पण मुक्काम केला, पण पोरगी ऐकत नाही. हुशार बाप त्याला म्हणतात जो आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात. ऐका बरं, हुशार बाप त्याला म्हणतात आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात देतो. आमच्या माय बापानं आम्हाला शाळा कमी शिकवली, पण आमचा हात जो माग फोटो लागलाय ना त्या जोग महाराजांच्या हातात दिला. म्हणून आम्ही हात चांगल्या हातात द्या. ज्याला वाजवता येतं, ज्याला गाता येतं त्याच्या हातात द्या. ज्याला गायनच येत नाही त्याच्याकडे 50 पोरं आहेत वाणी महाराज. ज्याला पकवाज येत नाही त्याच्याकडे 100 पोरं आहेत. असं करू नका. ज्याला येत नाही त्याच्याकडे तुमची मुलं टाकू नका. हात बर्बाद होईल. दुसरं एक संकट आलं आपल्या देशात, हातात मोबाईल आला, भयानक रोग लागला, हात बिघडला, सगळा हात बिघडला. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गाता व्हॉट्सअप पाहायला लागला, वादक वाजवता वाजवता फेसबुक पाहायला लागला. नाद लागला, इतका नाद लागला. परवाच्या दिवशी एक नवरा जेवण करत होता आणि बायको त्याला जेवण वाढत होती. व्हिडिओ पाहिला मी असा व्हिडिओ. बरं, नवरा जेवत होता, बायको जेवण वाढत होती. जेवता जेवता चपाती संपली, बायको चपाती आणायला गेली, तेवढ्या त्यानं हातात मोबाईल घेतला, मोबाईल खेळायला लागला. बायकोला थोडासा यायला उशीर झाला, तेवढ्या त्याला वाटलं बायकोने मला चपाती आणूनच दिली. वर हात करायचा, खाली हात करायचा, वर हात करायचा, खाली हात करायचा. चपाती अजिबात नव्हती. 2-4 मिनिटानं बायकोनं पाहिलं, त्याच्याकरता डोक्यालाच हात लावला. बाई सटक नाही. तिनं जेवणाचं ताट उचललं, किचन मध्ये नेऊन मांडलं आणि त्याच्या पायात घालायची चप्पल आणून टाकली. त्याला वाटलं बायकोनं दुसरी चपाती आणून दिली, चप्पलच तोंडात घातली. काय नवल. परवाच्या दिवशी माझ्या शेजारी एक नवरा, संजू महाराज पण का श्रीराम महाराज, शेजारचं घर आहे माझ्या, मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. वाटलं माझंच घर आहे, गेला खेळता खेळता. त्यानं जाऊ द्या, त्याचं चुकलं. बाईनं तरी पाहायचं ना घरात त्या माझा नवरा का नाही. ती मोबाईलच खेळत होती घरात, तिला वाटलं माझाच नवरा आला. तिनं पाण्याचा तांब्या भरून दिला, दोघं मोबाईल खेळायला लागली. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा घरात, ते मोबाईलच खेळत होता. त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघालं बाहेर, तुझं आहे. काय अवस्था झाली, काय माणसं व्यस्त झाली महाराज. बेकार नाद लागला. अजून 2च वर्षानं नगरला दवाखाना निघणार. पोरगा मोबाईल मधून बाहेर काढणे का व्यसन लागलं. हात पिकडू देऊ नका. झालंय, संपत आलंय कीर्तन. पहिल्या चरणासाठी कथा सांगतोय. जनाबाईच्या बापानं 5 दिवस मंदिरात मुक्काम केला, पण आपल्या पोरीचा हात एका साधूच्या हातात दिला. संत शिरोमणी नामदेव महाराज. हात पडला नामदेवरायच्या हातात, बाप बिनधास्त निघून गेला आणि नामदेवरायनं पोरगी घरी आणली. लहान होती, घरी आणलं तिला. 14 माणसाचं कुटुंब होतं नामदेव महाराजांचं. त्याच्यात 15वी त्यात आली वाणी महाराज. त्यांच्या मुलीचं भजन आहे. आता इथं भजन तुम्ही ऐकणारच आहेत बरं का. ऐका ऐका. ते त्यांचा तालुका आहे तिकडे, शेनगाव तालुका. तिथं नरशी आहे, नरशी नामदेव, नरशीचे नामदेव आहे. त्यांच्या हातात हात पडला. 14 माणसाचं कुटुंब आणि त्याच्यात 15वी पोरगी गेली. पहाटच उठली 3 वाजता. हजारे महाराज 3 वाजताच उठली, आंघोळ केली आणि लगेच मंदिराकडे निघाली. तिला वाटलं आता मी चालले देवाच्या दर्शनाला. तेवढ्यात आवाज आला, जाणार पुढे निघालीच मंदिरात. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, दळण दळावं. मंदिरात पुढे चालली, लागली दळायला. दळण दळायला लागली तर 7 वाजता दळण पुन्हा निघाली. जाणार मंदिरात. नाही नाही, अगं 14 माणसाचा स्वयंपाक करावा. चूल पेटवली, लागली स्वयंपाकाला. 12 वाजता स्वयंपाक झाला, पुन्हा निघाली. जाणार भांडे. 2 वाजले जाणार धुणं. 4 वाजले जाणार गौऱ्या. 7 वाजले जाणार उद्याचं दळण. रात्रीचे 12 वाजले. झोपायला 12, उठायला 3. झोपायला 12, उठायला 3. कधी जाईल मंदिरात. थांबली होती देवाला पाहिला. देवाला पाहूनच नातं जोडलं होतं. बापाला विसरली होती, गावच्या मातीला विसरली होती, पण मात्र दुसरंच झालं. 14 माणसाचं दळण, 14 माणसाचं स्वयंपाक, भांडे, धुणं, गौऱ्या. झोपायला 12, उठायला 3. झोपायला 12, उठायला 3. 3 वाजता उठायची. 14 माणसाची दाणे जात्यामध्ये भरायची, हातामध्ये कुंटा घ्यायची आणि दळण घालायची. जात्याच्या मुखी घालीत ग मोत्याचे दाणे. 3 वाजता
पायाने भरायची, कुंडा हातामध्ये घ्यायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुकी, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिल हा तिसरा, ओव्या गाव व्रतारा तू ये रे बा. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिली, सासू पुढे ठेविले तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा. विठाबाई माझी पंढरीची आई रोज म्हणायची. कधी मारवा, कधी मल्हारी, कधी असा तार सप्तकातला आवाज, कधी असा गोड आवाज. बरं का, गोड आवाज. येई गा तुमाय बाबा पंढरीचा राया, तुझं विनशिन वाटे शिन झाली का. रोज म्हणायची. अरे हे पांडुरंगा मला जायला वेळ नाही, मला यायला वेळ नाही. मी दळण दळते, 14 माणसाचे भांडे धुते, कपडे धुते. मी तुझ्यासाठी थांबलोय, मी तुला नातं जोडलं. देव येत नसायचा. झोपायला 12 वाजायची, उठायला 3-3च तासाची झोप मिळायची. परिणाम जनाबाईच्या केसामध्ये उवा झाले. वा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? अय जामगाव काय म्हणतात? वाज म्हणतात ना. आता होत नाही, त्या पूर्वी व्हायचे. बरं का, केसामध्ये उवा झाल्या कुणाच्या? जनाबाईच्या. आणि विठ्ठलाला काळजी पडली. कुणाचा जन्म सोन्याचा होतो आहे का? विठ्ठलाला काळजी पडली. विठ्ठलानं 2:30 वाजता वीट सोडली. 2:45ला रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणीची भारीतली साडी नेसला, कपाळ धरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला. विठ्ठल नाही राहिला, विठाबाई झाला. जनाबाईच्या झोपडीवर आला. ऐका, तिची चूल पेटवली, उकळतं पाणी तयार केलं, त्याच्यात थोडस गार पाणी टाकलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं आणि तिचे सगळे केस धुवून काढले. कोणी? साखरे महाराज. मग विश्वाचा मालक ज्याच्यासाठी सप्ताह चाललाय तो पांडुरंग पाणी घालून केस धुवून काढतो, तरी काही वार राहिल्या. मग पारणे नगर जवळ, भाळवणी जवळ आहे, तिकडे खाली पारनेरही जवळ आहे, सुपा जवळ आहे. अशी मोठी गाव आहे तुमच्या भागात. अशा सगळ्या मोठ्या गावाला 10च्या 4 फण्या येतात. हरमाल 10 रुपये फणी बोलते ना, त्यातल्या 2 तयार केल्या. विठाबाईनं जनाबाईच्या केसात घातल्या आणि फणीनं तिच्या बाजूला केल्या. तरी अशा बारीक बारीक लिखा राहिले. लिखा फणी सुद्धा फेकून दिली. विश्वाच्या मालकानं उजवा हात जनाबाईच्या केसात घातला. ऊ मारण्याची एक पद्धत आहे आपल्या देशात, तेवढीच आहे, दुसरी नाही. तो उजवा हात जनाबाईच्या केसात घातला. या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं एक एक ऊ बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. पकवाजी मृदंगाचारी तयारीत राहतो.
बरं का? विश्वाच्या मालकानं असं जनाबाईच्या केसात हात घालायचा, या अंगठ्याच्या नखानं एक एक बाजूला काढायची, चांगलं एकदा तिच्याकडे बघायचं, माझ्या जनाबाईच्या केसात जाते, डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा, वरून या नखावरती मांडायची, रागानं वा असेच मारतात हा, ठेवता रोजाने ठेवता, साखरे महाराज नाही, मृदंगाचार्य नाही, ज्याच्यासाठी सप्ताह चाललाय तो विश्वाचा मालक, तिच्या केसातल्या वा मारतो, तिला दळण दळून देतो. ओव्या गाऊन स्वरात दाशी जमीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असं त्याचं नवी बरं वाटलं जरा, हुशार आहे बापा. असा काळ विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर. असा काळ विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या म्हणायला यायचा, दळण दाळू लागायला यायचा, वा मारायला यायचा, तिला गवऱ्या थापू लागायचा. अरे मंदिरात जाता आलं नाही, एकदाच विश्वाचा मालक पाहिला, भजनाद्वारे मंदिरातला देव घरी आणला. त्या जनाबाईनं म्हणावं, जन्मालो जन्मालो
मंदिरातून घरी आला तिनं म्हणावं जन्मालो त्याची आजी फळ झाली साची। महाराज तुमचा जन्म सार्थकी लागला त्याचं कारण काय झालं? तुम्ही सांभाळिले संती संत विचारात आलो विठाला विठा। एक 5 मिनिटं घ्यायचे मला, झालंय कीर्तन आपलं। संत विचारामध्ये आलं की जन्माचं सोनं होतं तुम्ही सांभाळिली संती। महाराज म्हणतात संत विचारात या। आपण या कल्याण हायवेने गेला, या 222 हायवेने गेला, हायवेला लागून भाळवणीला ज्यावेळेला आपण या रोडनी पुढे जातो तर एक आळे नावाचं गाव आहे, तिथं आळे फाटा आहे। त्या आळे गावाला एक संतवाडी आहे आणि त्या संतवाडीला रेड्याची समाधी। कुणाची समाधी आहे? रेड्याची। प्रत्येक महिन्याच्या एकादशीला कीर्तन आहे कुणाच्या? रेड्याच्या। प्रत्येक द्वादशीला अन्नदानाची पंगत आहे कुणाच्या? रेड्याच्या। ऐका ऐका, तुमच्या माझ्यासारखी हजारो रेडी, हा कळते भाषा कळते, तुमच्या माझ्यासारखी हजारो रेडी त्याच्या दर्शनाला आहे। चला पुढं चला पुढं, कोण दर्शन घेते? अहो माणसं कोणाचं घेता? रेड्याचं। का? रेड्या मोठी वेद बोलविला गर्भती ज्यांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा। रेडा माऊलींच्या संगतीत आला, त्याचा सांभाळ केला तर रेड्याची समाधी। या वाणी महाराज आळंदीवरून आले, त्यांच्या सप्ताहात माझं कीर्तन असतं दरवर्षी। माऊलींचा समाधी सोहळा करतो आपण आळंदीला गेलो तर 5-10 लाख लोक माऊलीच्या सोहळ्याला येतात, त्याच्यातले 2 लाख लोक माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतात आणि उरलेले बाकीचे भिंतीचं घेतात। कुणाचं घेतात? भिंतीचं। भिंत पाहिली कीच रामकृष्ण हरी बोलतो, तिला मुजरा करतो, बाया माणसं भिंतीला हात कुंकू वाहतात भिंतीला। तुमच्या जामगावमध्ये कमी भुतार आहे, तुम्ही उद्यापासून लावून बघा बरं, लोक तुम्हाला औरंगाबादला निघतील, गेलं म्हणतील सचकने वाया आहे। मग आपल्याला दवाखान्यात ऍडमिट केलं जाईल, वेळ म्हणतील लोक आपल्याला। मग एका भिंतीला प्रदक्षिणा का? एका भिंतीला रामकृष्ण हरी का? त्याचं एकमेव कारण आहे माऊलीनं त्या भिंतीला सांभाळ बरं का। खायला म्हणून आमच्या मायबापाने पाठवलं आळंदीला, आम्हाला शिकायला म्हणून नाही। जा म्हटलं आळंदीला राहा, आळंदीला शिकायला म्हणून नाही गेलो, खायला म्हणून गेलो तर माऊलींच्या समाधीला आमचं कपाळ लागलो। तर तुमच्यासारखी माणसं आम्हाला माऊली म्हणायची काय? आमच्याकडे दुसरं काय नाही, फक्त एकच आहे संत विचार। कुठंही जा पण संत विचारात जा। हो, मला अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील बरं का, पण विचारामध्ये गेलं जन्माचं सोनं होत असतं। संत विचारात जा, दुसऱ्या विचारात जाऊ नका। झालंय कीर्तन ऐका। कानोपात्रा नावाची मुलगी होती, इतक्या अपवित्र कुळात जन्माला आली, आई माहिती होती बाप माहिती नव्हता तिला। अशी मुलगी माऊलींच्या संगतीत आली आणि माऊलीनं तिला पांडुरंगाचा मार्ग दिला, देवाशी नातं जोडलं, तिला देवाच्या पायावरती आपला प्राण दिला, तर तिला मंदिरात जागा मिळाली। मंदिरात तिची समाधी मंदिरात आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेला तर पहिलं दर्शन कानोपात्रेचं, मग देवाच का? ती कानोपात्रा म्हणते तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची संगत झाली। धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची गे म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबराय भेटले, त्यांनी मार्ग सांगितला आणि एका वेश्येच्या मुलीला मंदिरात जागा मिळाली। संत विचार आहे असायचे महाराज। जोग महाराजांच्या संस्थेत शिकायला गेलो ना, तिथं फक्त एकच फॉर्म भरून घेतला जातो, तुमचं नाव लिहिलं जातं, तुम्ही कोणत्या गावचे हे लिहिलं जातं, पण तुमची जात विचारली जाते, तुम्ही कुठल्या जातीचे असा। मग संस्थेमध्ये जा, एकच संस्था आहे जगात जोग महाराजांची, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही। काय काय काय? विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही। अशा संस्थेचे सध्या विद्यमान आमचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर आहे, आपल्या गावाला येणार आहे 27 तारखेला तुमच्याकडे बाबा येणार आहेत। ऐका, जोग महाराजांच्या परंपरेतले सगळ्यात ज्येष्ठ आहेत ते सध्या, 90-92 वर्षाचं वय आमच्या बाबांचं। मारुती बाबांचा चेहरा जर पाहिला तर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यासारखं वाटतं का? कारण त्यांनी फक्त एकच केलं, विद्यार्थी आला शिकवला, आपल्या जवळचं सगळं दिलं म्हणून कितीतरी वर्ष झाले, 100 काय 250, 500, 1000 वर्ष होऊ द्या, चंद्र सूर्य असेपर्यंत होऊ द्या, जोग महाराजांना लोक विसरू शकत नाहीत का?
त्यांनी जन्म सोन्याचा केला, ते माऊलींच्या संगतीत आले म्हणून त्यांना अधिकार मिळाला. तुम्ही सांभाळिले संती संत विचारात या, संत विचारात जन्माचं सोनं होतं. झालंय कीर्तन. आता 29/10/2019 ला भाऊबीज होते आपल्या देशात. 29/10/2019 मागचे तरणीबाण पोरं उभे आहेत, समोर काही पोरं बसलेली आहेत. एवढं 2 मिनिटाचं उदाहरण ऐका. कीर्तन संपत आलंय माझं. रोज सांगतोय, मरेपर्यंत सांगणारे, जोपर्यंत कीर्तन करतोय तोपर्यंत सांगणारे. 29/10/2019 या दिवशी महाराष्ट्रामध्ये भाऊबीज होती महाराज. आणि भाऊबीजीच्या दिवशी एक कीर्तन केलंय मी नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी गावाला. ते कीर्तन युट्यूबला आहे. अक्रूर महाराज साखरे असं नाव टाकलं तर ते कीर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. 2 तासाचं कीर्तन आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असा अभंग आहे. ते कीर्तन युट्यूबच्या लाईन मध्ये 3 नंबरला येते. तुम्ही साखरे महाराज नाव टाकलं की 3 नंबरला येतं. कीर्तन नक्की ऐका. एका महिन्यात 10.5 लाख लोकांनी ते कीर्तन पाहिलं. त्याचं कारण सांगतो. ते कीर्तन एका अपंग हाताच्या बापाने घेतलं होतं. माझं इथून हात नाही त्या बापाला. अशा अपंग हाताच्या बापानं माझं कीर्तन घेतलं होतं. ज्या वेळेला डायरीमध्ये मी तारीख लिहित होतो तेव्हा त्या बापाला मी विचारलं, बाबा कशाचं कीर्तन आहे? तो म्हटलं, बाबा माझा मुलगा गेल्या वर्षी भारत देशाच्या मातीवर मराठा बटालियन मध्ये बंदूक घेऊन लढता लढता शहीद झाला आणि माझ्या मुलाचं वर्ष श्राद्धाचं. फार वाईट वाटलं, फार वाईट वाटलं. आणि ज्या वेळेला पेन डायरीमध्ये ठेवून त्या बापाला विचारलं, मग आता तुमच्या मागं कोण आहे? तुमचा सांभाळ कोण? तर त्या अपंग हाताच्या बापानं सांगितलं, म्हटले बाबा माझा पोरगा 5वीला असताना माझी बायको निघून गेली. मी एकटाच आहे. माझा एकुलता एक मुलगा होता आणि आता त्याला आई राहिली नाही. पण बाबा मी अपंग हातानं भाकरी केल्या. हे जरा ऐका बरं पोरांनो, घरी घेऊन जा. एक बाप आपल्यावरती किती प्रेम करतो हे कधी विसरू नका. अपंग हाताच्या बापानं भाकरी केल्या बाबा मी, आणि भाकरी करून पोरगा शिकवला. बाबा 8वी 9वी 10वी 11वी 12वी पास केलं त्याला. माझा पोरगा पण इतका करारी निघाला, त्याला असं वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या. म्हणून माझ्या पोरानं अभ्यास करायला सुरुवात केली, परीक्षा द्यायला सुरुवात केली, व्यायाम करायला सुरुवात केली. बाबा त्याचा व्यायाम, त्याचा अभ्यास कामी आला आणि भारत देशाच्या मिलिटरीच्या परीक्षेत तो पास झाला. आणि देशाच्या मिलिटरीतून त्याला पत्र प्राप्त झालं, केशव गोसावी तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये सैनिक म्हणून जागा मिळते. संधीचं सोनं, संधीचं सोनं. संधीचं सोनं करा. तुम्हाला भारत देशाच्या मातीमध्ये संधीचं सोनं करा. पत्र तुम्हाला आलंय, तुम्ही एक सैनिक होऊ शकता. त्यामुळे ते पत्र वाचलं आणि घराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन पोरगा रडायला. असं वाटलं त्याला की नोकरी मिळाली पण सीमेवरची मिळाली, सैनिकाची मिळाली. मी जर उद्या सीमेवरती लढायला गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या गेल्या तर माझ्या अपंग बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायची. मी दुसरी नोकरी करतो, दुसरा उद्योग करतो, लग्न करतो, बापाचा संसार चालवतो. माझ्या पोरानं बापा पत्र झाकून ठेवलं. बाबा 4 दिवसाने ते पत्र मला माहिती झालं. मी त्याला विचारलं, का रे केशव असं कळलंय मला की तुला सीमेवरनं पत्र आलंय. हो बाबा. अरे मग का जात नाही? बाबा मी जर सीमेवरती लढायला गेलो बाबा आणि उद्या लढता लढता माझ्या छातीवर गोळ्या गेल्या तर तुम्हाला मरेपर्यंत अपंग हाताने भाकरी कराव्या लागतील बाबा. तुमचा संसार, तुमचं घर, तुमचं दार उद्ध्वस्त होईल बाबा. त्यापेक्षा मी दुसरं लग्न करतो, दुसरी नोकरी करतो, लग्न करतो, तुमचा संसार चालू. अपंग हाताचा बाप म्हटला, अरे केशव तानाजी घाबरला असता तर कोंडाणा कधीच मिळाला नसता. मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता. येसाजी घाबरला असता तर सज्जनगड मिळाला नसता. शिवाजी राजा घाबरला असता तर स्वराज्य मिळालं नसतं. अरे शंभूबाळ घाबरला असता तर हिंदू धर्म टिकला नसता. जा जा जा, देशाची सेवा करायची, जा बाबा. तुमचं, अरे तू जर शहीद झाला तर तुझा हा बाप मरेपर्यंत अपंग हातानं भाकरी करेल, जा. असा बाप गायब झाला आमच्या देशातला.
त्या बापानं पोराला सीमेवरती काढून दिलं. 2011, 2012, 2013, 14 आणि 15 5 वर्ष देशाच्या मातीसाठी पोरगा लढत राहिला. बँगलोर, कलकत्ता अनेक साईड लढला आणि 2015 ला मराठा बटालियन नावाची एक फौज आहे आपली, जम्मू काश्मीरची फौज आहे, त्याच्यामध्ये त्याची पोस्टिंग झाली आणि मराठा बटालियन मध्ये लढायला गेला. 2015 ला 2 महिन्याची सुट्टी मिळाली महाराज. तर 2 महिन्यानं गावाकडे आला. तर आमच्या मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुका आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये एक डोंगरगाव नावाचं गाव आहे. त्या डोंगरगावची यशोदा नावाची मुलगी एका अर्जुन महाराजांची मुलगी आहे. ती केशवला देण्यात आली. दोघांचं लग्न झालं. बाबा आनंदात लग्नाचा सोहळा पार पडला. बाबा 2015 ला माझ्या मुलाचं लग्न झालं. 16 आनंदात गेला, 17 आनंदात गेला. 2018 वर्ष लागलं बाबा आणि 2018 ची भाऊबीज जवळ आली बाबा. आणि त्या दिवशी माझ्या यशोदेला, माझ्या सोनेला 9 महिने पूर्ण झाले. माझ्या सोनेला 9 महिने पूर्ण झाले होते. 9 महिन्याची गरोदर होती बाबा. माझी सून, तिला बाळ होणार होतं. माझा पोरगा सीमेवरती बंदूक घेऊन तुमचं माझं रक्षण करत होता. मी अपंग हातानं घर चालवत होतो बाबा. माझ्या मुलीला, माझ्या सुनेला 9 महिने पूर्ण झाले म्हणून तिचा बाप तिला माहेरी नेण्यासाठी आला होता. गावातल्या सुवासिनी बायांनी माझ्या सुनेची आनंदानं वटी भरली होती. ती आता माहेरी जाणार होती बाबा. आणि त्या दिवशी रात्री भाऊबीज झाली बाबा. त्या दिवशी रात्री 2 वाजता देशाच्या मातीचं रक्षण करताना एका मोठ्या दहशतवाद्याचा हल्ला झाला. आणि त्या मोठ्या दहशतवाद्याच्या हल्ल्यातल्या 2 गोळ्या माझ्या केशव, माझ्या पोराच्या आणि माझा पोरगा धाड दिशी खाली कोसळला. त्यानं मातीला मुजरा केला महाराज. मुजरा करून माझा पोरगा निघून गेला. महाराष्ट्रात बातमी आली, केशव अमर रहे, केशव अमर रहे, केशव अमर रहे. सगळा महाराष्ट्र रडायला लागला. आमचा जिल्हा बंद झाला, तालुका बंद झाला, गाव बंद झालं. 5,000, 10,000, 20,000 समाज गावामध्ये यायला लागला बाबा. आम्हाला कुणीच सांगितलं नाही बाबा. आणि रात्री 10 वाजता भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून माझ्या पोराची बॉडी गावाला आली. ज्या वेळेला मी समोर गेलो, झेंडा सरकवला बाबा. एकुलता एक मुलगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला. बायको गेली होती तेव्हा रडलो नव्हतो बाबा. अपंग होतो म्हणून रडलो नव्हतो बाबा. पण पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला बाबा. अंग टाकून मी ढसाळ राहिलो. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, कधी भेटणार बाळ माझा रे. बाबा माझा देह खाली पडला. मी हात आपटत होतो. माझं जाऊ द्या बाबा. 9 महिन्याची यशोदा आपल्या नवऱ्याला पाहण्यासाठी गेली आणि तिने आपला नवरा पाहिला. 23 वर्षाची पोर होती बाबा. 10 दिवशी खाली कोसळली, बेशुद्ध पडली. हॉस्पिटल मध्ये नेलं बाबा तिला. 6 दिवसानं माझी सून शुद्धीवर आली. 7व्या दिवशी तिला मुलगी झाली बाबा. मुलगी हातामध्ये पडली. कपाळाचं कुंकू निघून गेलं आणि मी अपंग हाताचा सासरा तिच्या पदरामध्ये पडला. माझा मुलगा निघून गेला. बांधल्या तळ्याचा फुटला शिपान, ओ बारा वाटा, ओग बारा वाटा मुरडता, ओग बारा वाटा रे, ओग बारा, ओग बारा वाटा मुरडता येणाऱ्या भाऊबीजेला आमच्या मुलाचं वर्ष श्राद्ध आहे. तुम्ही तेवढं कीर्तन करा. मी डायरीमध्ये तारीख लिहिली, कीर्तनाला गेलो. आता ऐका, भाऊबीज होती म्हणून एक भारीतली साडी घेऊन गेलतो. देवानं मला बहीण दिली नाही.
एका सैनिकाची पत्नी आपल्याला बहीण म्हणून मिळाली, म्हणून मी साडी घेऊन गेलो होतो. तिथं गेल्यावर माहिती झालं की अजून यशोदा माहेरी गेली नाही. ती माहेरी गेली नाही. ती लहान पोरगी घेऊन तिथंच राहते. अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करते. 23-24 वर्षाची पोर आहे. कपाळी तिच्या कुंकू नाही, नवरा नाही तिचा, तरी पण थाटात जगते. 2 एकरचा मंडप दिला होता. जवळजवळ 10,000 समाज कीर्तनाला होता. माझं कीर्तन ठेवलं होतं. 1 लाखाचं स्मारक बांधलं तिनं नवऱ्याचं, आणि नवऱ्याच्या स्मारकाच्या समोर मंडप देऊन कीर्तन ठेवलं. मी कीर्तनाला गेलो होतो. तिला साडी सगळं काही देऊन आलो. आता 15 दिवसापूर्वी त्या यशोदेनं मला फोन केला. म्हटली बाबा तुम्ही कीर्तनात म्हणायचे, कीर्तनात सांगायचे की खरंच कमाल आहे यशोदेची. नवरा गेल्यावर सुद्धा तिनं तिचा संसार उभा केला. बाबा याच्यासाठी राहते मी सासरी, याच्यासाठी राहते बाबा की माझ्या नवऱ्यानं माझ्या हातामध्ये हात देताना मला वचन दिलं होतं, अगं यशोदे माझ्या हातात तू हात द्यायला लागली. हे हात तुझे नाही, हे हात भारत देशाच्या मातीचे आहे. हे हात भारत देशाच्या मातीचे आहे. लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली की तुला अभागी जगावं लागेल. मी त्यांच्या हातात हात देऊन वचन दिलं होतं, मालक मी सुद्धा एका वारकऱ्याची मुलगी आहे. मी तुम्हाला वचन देते मालक, तुम्ही जर आधांतरी देशाची मातीची सेवा करता करता गेलात तर तुमची वीर पत्नी तुमचे कपडे घालेल आणि तुमच्या जागी लढायला जाईल. बाबा आजही ती यशोदा पोरगी मोठी होण्याची वाट पाहते. एकदा पोरगी तिची 2-3 वर्षाची झाली की नवऱ्याचे कपडे तिने सांभाळून ठेवलेत कपाटात. ते कपडे घालणार आहे ती आणि सीमेवरती लढायला जाणार आहे. एक धनंजय महाडिक नावाचा पोरगा गेला होता 2 वर्षापूर्वी आमच्या देशात. 1 लाख लोक होती त्याच्या चितेला वाटी लावायला. 1 लाख लोकात त्याची बायको पळाली. 25 वर्षाची होती तरुणवाड. सगळ्या लोकांना वाटलं नक्की ही पोरगी आता चितेत उडी मारते. असं काही केलं नाही तिनं. श्रद्धांजली म्हणणाऱ्याचा माईक हातामध्ये घेतला आणि स्वाती महाडिक नाव त्या पोरीचं, त्या धनंजय महाडिकच्या पत्नीनं स्वाती महाडिकनं माईकवर सांगितलं, माईकवर की माझा नवरा माझ्यापेक्षा त्याच्या वर्दीवर जास्त प्रेम करायचा, तर माझ्या नवऱ्याची वर्दी मी घालणार आणि त्याच्या जागेवरती मी लढायला जाणार. गेल्या वर्षीचा पेपर वाचा, गेल्या वर्षीचा मी सांभाळून ठेवला पेपर माझ्या घरी. पुढारी, सकाळ, लोकमत या सगळ्या पेपरला पहिली बातमी होती, धनंजय महाडिकच्या पत्नीनं स्वाती महाडिकनं नवऱ्याचे कपडे घातले आणि ते जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात लढायला गेली. आजही उभी येते. नवरा गेल्यावर या सगळ्या सैनिकांना म्हणावं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर कीर्तन करणारा महाराज मी. कधी शिवानबी ऐका, कधी तानाजी ऐका, कधी मुरारबाजी ऐका, कधी येसाजी ऐका, कधी शंभूबाळ ऐका. या सगळ्या शूरवीरांना म्हणण्याचा अधिकार आहे, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. कानोपात्रेनं म्हणावं, तो कदाचित जनाबाईनं म्हणावं, केवटानं म्हणावं. अरे 2-2.5 तासामध्ये अनेक उदाहरणं मी कीर्तनात तुम्हाला दिली. हे कीर्तन घरी घेऊन जा. जोग महाराजांच्या आवडीचं कीर्तन आहे. जोग महाराजांना जे आवडतं ते घडेल आणि जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा आनंद घडेल, यासाठी कीर्तन घरी घेऊन जा. महाराज याच्यातलं एक जरी उदाहरण तुम्ही शिकलात तर जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुमचा जन्म नक्की सोन्याचा होईल आणि जन्म सोन्याचा होण्यासाठीच तुमचा हा सप्ताह आहे. योगेश महाराज महाराष्ट्रभर कीर्तन करतो मी, कधी 1 मिनिट सुद्धा 9च्या पुढे जात नाही. 7 ते 9चं कीर्तन आहे तर 9 वाजून 5 मिनिटं सुद्धा होणार नाही. पण पहिलंच हे जामगाव असं असेल इथं मी अर्धा तास जास्त कीर्तन केलं. त्याचं कारण तुम्ही जोग महाराजांची पुण्यतिथीची आमचे गुरु आहेत ते ज्या संस्थेत आम्ही शिकलो, ज्या संस्थेने आम्हाला घडवलं, शिकायला खायला म्हणून गेलो होतो. आज तुमच्या समोर तुम्ही कीर्तन ऐकता. रोज 100 फोन येतात, बाबा आम्ही तुमचं कीर्तन ऐकलं युट्यूबला, काय तुमची वाणी आहे, काय तुमचा आवाज आहे, काय तुम्ही सैनिक सांगता, काय तुम्ही शिवाजी महाराज सांगता, काय तुम्ही द्रौपदी सांगता. असे रोज कीर्तन चालू आहे. त्याचं कारण मागे जोग महाराज आहे. जोग महाराज जर नसते तर या महाराष्ट्रातला तरुण कीर्तनकार कधी तयार झाला नसता. ही कृपा जोग महाराजांची आहे. त्यांच्या शताब्दी महोत्सवाचा पुण्यतिथीचा सप्ताह तुम्ही ठेवला. या कीर्तनात अनेक उदाहरणानं काही जण रडली, काही जण हसली, काही जण शिकली. हे कीर्तन घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर